नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खूप 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 जास्त पकवणार आहे आणि बॉक्स खेळणार आहे. आणि आता तुम्हाला पुढचे काही दिवस असंच बॉक्सच खेळणार आहे. हे भरणार ते भरणार, खूप मेहनत लागते, खूप थकले. वा 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 वा. हे पण भरायचं आहे, ते पण भरायचं आहे, एवढं पण मॅनेज करायचं आहे, ते पण मॅनेज करायचं आहे आणि सगळं मला करायचं आहे. वा 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 वा. हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज एक मजाच झाली. आता मी पॉडकास्ट स्टार्ट केलं आणि जो स्टार्ट केलं आणि मला इतकं जोराचा ढेकर आला. ते रेकॉर्ड पण झालं होतं, पण मी नंतर ते डिलीट केलं. पण काय यार, म्हणजे ना, माझ्या ते डोक्यातच बसले की बोंबडाचा पॉडकास्ट म्हणजे ढेकर. आणि तुम्ही बघितलं का, मण्याच्या हातात कॅमेरा होता आणि मण्याने एकदम जोरात ढेकर दिला कॅमेराच्या मागून. अरे ट्रान्सफर, ढेकर ट्रान्सफर होत आहेत. हे ढेकर पण असं मला वाटतं की एकमेकांचे लागतात वाटतं एकमेकांना. फुल यांच्या घरात कॉम्पिटिशन लागत असेल ढेकराची, तुझी की माझी, माझा ढेकर मोठा की तुझा ढेकर मोठा, आणि कसले कसले अजून कॉम्पिटिशन लावत असतील काय माहिती. एनिवेज, मला सगळ्यात आधी काही गोष्टी क्लिअर, म्हणजे बोंबाडशी रिलेटेडच क्लिअर करायच्या. नाही तर तुम्हाला वाटतं ठीक आहे, रोज आता काय रोज काय क्लिअर करत असते, पकवते नुसती, तर तसं नाही. ते असा दुसरं काय नाही, बोंबाडशी रिलेटेडच जे मागच्या पॉडकास्टमध्ये राहिलं होतं. पण माझे जासूस, बापरे, एकापेक्षा एक नंबर, म्हणजे जे मला पण नोटीस होत नाही ते तुम्ही लोक नोटीस करता. कारण कधी कधी काय असतं, खूप साऱ्या गोष्टी एकत्र होत असतात तर माझ्याकडून ते राहून जातं. बट तुम्ही आता ना मंडळी, सो फिकर नॉट, काय टेन्शन आहे मला. माझ्या लक्षात आलं काय, तुमच्या लक्षात आलं काय, एक ही बात आहे ना. आपण आपलं चाललंच असतं, तुम्ही मला सांगितलं काय, मी तुम्हाला सांगितलं काय. पण थँक्यू सो मच. आणि खरंच एकदम ऑन पॉईंट ऑब्झर्वेशन आहे. होळी नाही सेलिब्रेट केली, पाडवा नाही सेलिब्रेट केला, मी देवाला खूप 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 मानते, मी देवाचं खूप 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 करते. मला खरंच देवाबद्दल खूप वाटतं आणि मी स्वामींचं खूप करते आणि मला खूप कर्माची भीती वाटते. आणि इथे एवढ्या परदेशात पण मी सगळ्या गोष्टी करत असते आणि नेहमी करत असते. तर हे इतकं सोपं नाही आहे, ह्याच्यासाठी खूप मेहनत लागते. या सगळ्या गोष्टी, काही जण मला म्हणतात की बोंबल तू हे कसं करते, तर मनात इच्छा असेल तर, आणि मला हे सगळं आवडतं त्याच्यामुळे मी हे करत असते. काय रे, वी काय, आता काय म्हणायचं तुला, काय तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे, सांग मला. लास्ट टाइम पाऊस, एवढं पावसा पाण्यातनं पण होळी केली का, तर ते हाहाने केली ना, म्हणून हिला पण करायची होती, जाम मस्ती होती अंगात. आता काय झालं, आता पावसात दिवसात काय नाही, तिने केली ह्यावेळेला, मग आता तू का नाही केली, कर ना, दाखव ना, असेल फुटेज तर दाखव होळीचं काय केलंस ते. कारण तू ऑलरेडी तिथे शिफ्ट झालेली आहेस, त्याच्यामुळे तुला आता काही नाही दाखवायचं आहे. पाडव्याचं पण सेम, कुठे दाखवणार आता ते, कुठे गुढी उभारलेली दाखवणार. म्हणून मग ते पाडव्याचं पण कलटवून टाकलं, ते उंबरठ्यामध्ये हे करून टाकलं, सॉरी उंबरठा फोसरा का फोसरा, त्याच्यामध्ये ते कलटवून टाकलं. त्याच्या लोक अंड्यांना लक्षात नसेल आलं, पण माझ्या मंडळींना आलं आहे आणि त्यांना बरोबर सगळे तुझ्याकडे ना बरोबर नजर लावून आहेत ते येडे अंडे सडके कुठचे, अक्कल शून्य. मला माहिती आहे अंडे आता मला म्हणतील तिने केलं असेल किंवा नसेल केलं, ह्यावर्षी नसेल मिळालं, तर असं कसं नसेल मिळालं करायला, असं नाही. भक्ती आणि भाव, आणि किती मानते देवाला, आणि कधी कधी चुकवत नाही. हां, तिच्याकडे काय ते आहे, ताट आहे, ताक आहे, आणि मग टाक असलं की करायचं असतं. माझ्याकडे टाक आहे का, गेलेली तेव्हा हिसकावून घेतलं सासूने तुझ्याकडनं. हां का शाणे, बोल ना आता, का कुठे गेलो ते, कुठे टाकलंस टाक तुझं, नुसती फेकाडी. आणि दुसरी गोष्ट, अंडे हे पण म्हणतील की त्यात काय आहे, उलट तिला तर अजून व्ह्यूज मिळाले असते, ती नवीन घरात करू शकली असती आणि दाखवू शकली असती. तर अंड्यांना ह्याचं उत्तर मी ऑलरेडी शोधून ठेवलं आहे. मला माहिती आहे तुमची दोड आहे ना सडक्या तकच आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त विचार नाही करू शकत. तर तुम्ही काय विचार कराल आणि काय ना, ते मला माहिती आहे. तुमचे ताई दादा पण काय फसवी करू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की तसं तिच्या डोक्यात आला असेल विचार, पण तिने आपला फायदा बघितला, तिने विचार केला. नंतर तर काय त्या घराचं दाखवायचंच आहे, पुढच्या वर्षीपासून तर आहेच, तेच आहे कॉन्टेंट. तिने खूप पुढचा विचार करून ठेवला आहे, तुम्हाला उल्लू बनवायचा, तुम्हाला येडा बनवायचा. तर ह्या वर्षी नाही दाखवलं तर काय होतंय, किंवा मे बी ती ह्या वर्षी दाखवू शकली असती, ह्या घरात शेवटचा पाडवा, ह्या घरात शेवटची होळी, हे सगळं ती दाखवू शकली असती. पण सगळा गेम फिरवलाय ना सासूबाईंनी. तर सासूबाईंनी आता मध्येच सगळं हे केल्यामुळे तिला पटापट आता हे व्हिडिओ टाकावे लागले. पण अशा वेळेला टाकावे लागले की सगळं जे कॅल्क्युलेशन होतं ते थोडं का होईना बिघडलं. आता ती ऑलरेडी शिफ्ट झालेली आहे, आता कसं दाखवणार. पण आता हे जुने केलेले व्हिडिओ पण छापायचे आहेत, अजून खेचणार होती, पण आता ते नाही जमत आहे. म्हणून त्यातल्या त्यात
जेवढं होईल तेवढं खेचण्याचा ती प्रयत्न करते. तुमची ताई अशी तशी नाही आहे, जाम पोचलेली आहे, PhD केली आहे तिने तुम्हाला ठगवायची आणि तुमच्या जीवावर मजा मारायची. मारू दे मजा, तुम्ही राहा तिथेच सडत. देवाला नैवेद्य दाखवायला विसरली मोठी देवधर्माचं करणारी, पण स्वतः गिळायचं विसरते का कधी? हां, ढेकर मारायचं विसरते? हां, का मिडनाईट कम्फर्ट द्यायचं विसरते? मला रात्र आणि इतकी खोटं, बाप रे, म्हणजे कुठे फेडशील ग बोंबडे. मी तुला पुन्हा सांगते, हे जे तू सुरुवातच केलीस ना या घराची, ज्या ह्याच्याने करतेस आणि जसं तू एकाहून एक अजून घाण करत चालली आहे, हे तुला लाभायचं नाही. हे तुला बघ, तू फक्त मज्जा मारून घे. तुझी तिथे एंट्री झाली आणि तुझं कर्म फिरलंच समज. उलटं होणार आहे, उलटी गिनती सुरू कर. शेवटचे ना चांगले दिवस उरलेत तुझे, हे आता जे बघतेस ना ते. आता काय घेऊन आली तर ॲस्ट्रो घेऊन आली. म्हणे मला रात्र झोप नाही लागायची. रात्र काय ॲस्ट्रोवाल्याचा विचार करायची की ॲस्ट्रोला ठेवून मिडनाईट कम्फर्ट द्यायची काय ग? हां, म्हणजे कसले काय खोटं बोलायची, पण काय जिभेला तुझ्या काही हाड नुसती. कसली बाई आहे, लालायक बाई. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर म्हणे ते ॲस्ट्रो म्हणून मला खूप चांगला अनुभव आला आणि नातेसंबंध, पती पत्नी संबंध या सगळ्याचं तुमचं सोल्युशन ॲस्ट्रोमध्ये आहे. हो का? गॅस्ट्रोचं आहे का? गॅस्ट्रोचं तुला गॅस्ट्रो झालं आहे त्याचं सोल्युशन आहे का? विचार ॲस्ट्रोकडे. आणि दुसरी गोष्ट काय तर नातेसंबंधाचं काय करते? नातेसंबंध उलटे कसे फिरवायचे, सगळ्यांशी भांडणं कशी करायची, सगळ्यांना तोडून कसं टाकायचं, त्याचं सोल्युशन मागितलं का? कारण चांगलं सोल्युशन तर काय मिळालेलं दिसत नाही आहे. सगळंच ताटातूट फाटाफूट शिव्या शाप घेते सगळ्यांचे. म्हणजे तुला नकोच होते ना ते. कुठले नातेसंबंध? तुझी आई पण नाही आली ग. शी, किती खोटं बोललीस ना, मला दाखवायचं नव्हतं माझ्या आईला असं बोलताय. तुझी आई आलीच नव्हती आणि तुझ्या आईला ना काही वाटत नाही तुझ्याबद्दल, ना कोणाबद्दल, ना काय नाही. बस दरवाजा लावून आहे ना कुंडी लगालो आहे तुझी आई पण. काय तर म्हणे आई आलेली तर लास्ट व्हिडिओमध्ये का बोलत होती? काहीतरी दाखवताना हे मी तुळशीबागेतनं घेतलं आणि मला ते आता आठवत नाही आणि मी तेव्हा तुम्हाला दाखवायला पण विसरली कारण बाळ होतं आमच्याबरोबर. बाळ कशाला होतं मग? बाळाला आईकडे ठेवून यायचं होतं ना. बाळ होतं म्हणे. किती खोटं बोलते. लास्ट मोमेंटला आईला दाखवायला घेऊन आली, ते पण असं ना धमक्या बिमक्या असं कनपट्टीवर ठेवून. तिथे मण्यारने वगैरे पण कॉल करून हे केलं असेल की आम्ही तुमचं असं करू तसं करू आणि मग आमचा खर्च परत द्या. त्या घरावर खर्च केला ना ते नवरा बायको त्या म्हातारीकडनं सारखं मागत असतात, सारखं तिच्या डोक्यावर बसतात की आई आमचा खर्च नाही होतं द्या, मग ते घर तरी द्या, नाही तर माझे पैसे तरी द्या. असं करून काय नाही, ही कोणाची नाही आहे. वेळ पडली ना हिला तर ही सगळं विकेल. हे धंदे करून ठेवले तिने. सगळीकडे सगळं अडकवून ठेवले. कुठे कोणाला पैसे देऊन ठेवलेत, कोणाला मदत करून ठेवली आहे. मदत वगैरेच्या नावाखाली हिने सगळ्यांना काय म्हणतात ते ब्लॅकमेलिंगचे सोर्सेस स्वतःसाठी डेव्हलप करून ठेवले आहेत. हेच ती त्या सासू आणि मिशा आणि ह्या लोकांबरोबर पण तेच करत होती. पण ते वेळी सावध झाले आणि मग हिचं बिंग फुटलं आणि हिला असं झालं की अरे आता मी काय करू आणि काय नको. हे सगळ्या DBS आहेत ना, एका माळेच्या मणी आहेत. हे जर कोणासाठी काय करतायत ना, अगदी आपल्या स्वतःच्या माणसांसाठी सुद्धा, तर त्याच्यामागे फक्त आणि फक्त ह्यांचा स्वार्थ आहे. आणि मग त्याने जर समोरच्या व्यक्तीने कधीतरी ह्यांना जर कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं तर मग बघा ह्यांचे असली रंग हे असे दिसतात, बोंबाडसारखे. प्रत्येकाचे दिसणार आहेत एक ना एक दिवस. सबका टाईम आएगा. आता स्वतःला सतत आठवण करून देते काय तर म्हणे अक्षय तृतीया येणार आहे, मला तुम्हाला तुतिया बनवायचं आहे, मी तुम्हाला तुतिया बनवणार आहे. तर त्याचं आता ते काउंटिंग चाललं आहे. म्हणजे इतकं खोटं बोलते की तिला आता कसं ना कसं करून काहीतरी करून स्वतःला लक्षात राहण्यासाठी ती रिमाइंड करत असते की आता लवकरच अक्षय तृतीया येणार आहे. म्हणजे असं सिक्वेन्स चुकला नाही पाहिजे. आणि हे फॅस्ट्रोचं ते सगळं ना हे आता आलं आहे, लोकांनी पकडलं आहे, DBS-वाल्यांना मिळालेलं आहे त्याचं प्रमोशन. सगळे एका मागे एक बघा. ढबी डुकरेने स्टार्ट केलं, त्याचं मी तुम्हाला लास्ट पॉडकास्टमध्ये सांगितलं, बोचू आणि ढबी मिक्स पॉडकास्टमध्ये. आता कोण मावसाड बिवसाड सगळे घेऊन येतील. मावसाडचं पण पिंपल जातील आता नवीन उपाय पिंपल घालवण्याचा. मी त्यांना विचारलं की माझ्या चेहऱ्यावर पिंपल यायला आहे तर आता मी काय करायला आहे. तर त्यांनी सांगितलं फक्त माझा जन्मतारीख विचारली आणि मला पिंपल काढण्याचा उपाय सांगितला.
अरे कसले बिकाऊ लोक आहेत यार, म्हणजे आणि जराही विचार नाही करत समोरच्या व्यक्तीचा. आणि हिच्या तर रंगात इतकी मस्ती आहे की ते घर बीर घेतलं तर आता लोकांना सांगते माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे फरक पडला आणि माझ्या आयुष्यात असं जे मला हवं ते मिळालं आणि चांगलं व्हायला लागलं वगैरे. बापरे, म्हणजे किती ते ना लोकांना ठगवायचं आणि हे सगळं ठगवलेल्याच्या ह्याच्यावर कसं पचणार ग? जरा एकदम शांत डोक्याने विचार कर, कसं पचणार? सगळं आठव, सगळं लोक तुझ्याबद्दल काय काय विचार करतात, तुझ्या घरचे तुझ्याबद्दल काय विचार करतात, सासरचे माहेरचे. त्यानंतरही एवढं सगळं करूनही अजूनही आपण एकदम धीटपणे खोट्यावर खोटं बोलतो आणि आपण प्रामाणिकपणाच्या गोष्टी करतो की मी खूप प्रामाणिक प्रयत्न करते हे ते वगैरे. तर प्रामाणिक हा शब्द कुठेच नाही आहे तुझ्या आयुष्याशी, त्या शब्दाचा काहीच संबंध नाही. आणि इतकी अप्रामाणिक व्यक्ती सगळं लोकांना ठगवून कमवलेला पैसा कुठे घेऊन जाणार तुला? कुठे घेऊन जाणार? फक्त विचार कर. शिव्या शाप तरी टाळता येतात ग. असं म्हणतात की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्याच्यामुळे जर आपण सच्चे असलो ना तरी कोण लोक शिव्या घालतातच, सच्च्या माणसाला शिव्या घालतात. पण तरी पण त्या माणसाला ते लागत नाही कारण तो सच्चा असतो. पण माणूसच मुळात खोटा असेल, खोटे धंदे केले असतील तर दुसऱ्यांच्या शिव्यांचा काय संबंधच कुठून येतो ना? ते स्वतःला मनालाच आपल्या माहिती असतं. तसं तुझ्या मनाला कधी खात नाही का ग बोंबडे? इतकं खोटं बोलताना आणि तुला इतके चान्स दिले, इतकं पकडलं गेलं, चल तू नाही कबूल केलं तरी म्हणजे किती वेळा तुला आता तर लोक पण एकदम सरळ दिसतंय त्यांना. ते स्वतः आता पहिले तरी मी असं काय ना काहीतरी शोधून काढायची, जासूसी करायची, आता धडधडीत लोकांना दिसायला लागलंय तरी तू खोट्यावर खोटं बोलते. तुला अजिबात मनाला असं वाटत नाही की बस करूया, कुठेतरी थांबूया म्हणून? हे तेव्हाच थांबणार ना तेव्हा तुला फटका बसणार आहे आणि हे तेव्हाच होणार जेव्हा तू घरात प्रवेश करणार आहेस. होणार बघ, होणार. ये तो होके रहेगा, कोई नाही टाल सकता इसको. फक्त एकच गोष्ट ह्याच्यामध्ये होऊ शकते, म्हणजे सगळं काही सुरळीत होऊ शकतं. ती म्हणजे जे पण आहे ते कबूल कर आणि बोल की बाबा मी चुकले, मी खोटं बोलले, पण प्लीज असं नका करू, मी ह्याच्यापुढे नाही खोटं बोलणार. आणि मग ते तसं पाळ. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, सुधर. आजचा व्हिडिओ तर फुल टाईमपास होता, काहीच अर्थ नव्हता आणि सगळे वेगवेगळ्या दिवशीचे क्लिप जॉईन केले होते हिने. म्हणजे सकाळ कधी झाली, दुपार पण त्याच व्हिडिओत झाली, रात्र पण त्याच व्हिडिओ झाली, सगळं. आणि सकाळ दुपार संध्याकाळ रात्र 4 वेगवेगळे कपडे होते, नेलपेंट नव्हतं एकाच व्हिडिओमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते सगळे असे क्लिप्स जॉईन करून असं आता आपण म्हणालो ना की असं कसं हे लोक नवीन फर्निचर वगैरे, तर आता ते घेऊन आली की आता मी विकते, मी हे करते आणि मी हे ठेवणार आहे, हे नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही बोंबले, अगेन मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की नेमकं हे घर कशासाठी घेतलं तू? हां, सासूला दाखवायला की हा दिवाणीला कॉपी करायला? या दोनपैकी एकच कारण आहे, बाकी काही नाही. किंवा नवीन कॉन्टेंट आणि आता पडलेलं चॅनल आता कसं उचलायचं, तर हा एक उपाय. आणि घरचं घर पण होईल. आणि कारण अक्षरशः म्हणजे 3-4 महिन्यापूर्वीच हे घराचं होण्याच्या 6 महिने लेट्स ते वॉर्डरोब्स वगैरे तू करून घेतले, त्याच्यानंतर ती जेल की दिवारे बांधलीस, त्याच्यानंतर काय अजून, हां, सोफा घ्यायला पण गेलेली. आता तू परवाच्याच व्हिडिओमध्ये म्हणालीस की ह्या घरासाठी मी घेत होते. म्हणजे तेव्हापर्यंत आत्तापर्यंत तुझ्या डोक्यात विचार पण नव्हता आणि अचानक असा विचार का आला ग? का आला? मध्ये सिंगल डिजिटवर चाललेलीस म्हणून आला का? हां, म्हणजे काय 10-12 हजार असे व्ह्यूज जास्तीत जास्त 2 दिवसामध्ये 12-14 हजार व्ह्यूज येत होते म्हणून हा विचार आला का की कुछ तो करना पडेगा अब? आणि मग ही घाण करायला सुरू केलंस. आणि दुसरं तर तुझा हे होतंच की पहिल्यापासनं तर ते सारखं तुला पाहिजे होतं, बॅकयार्ड फ्रंट यार्ड. आता बघूया ना किती होतं आहे तुझ्याच याने आणि किती. कारण दुसऱ्याला कॉपी करणं खूप सोपं असतं, पण सगळ्या गोष्टी नाही कॉपी होऊ शकत. काही गोष्टींना आपण स्वतःला ते मेहनत वगैरे घ्यावी लागते आणि स्वतःला त्या गोष्टी कराव्या लागतात. तुला ते मेंटेन होत नव्हतं, आता हे मेंटेन होणार आहे का तुझ्याच्याने? लॉन वगैरे आणि खर्च करणार आहेस का तू त्या लॉनवर वगैरे, लॉन मुव्हिंगवर? सो बघूया आता म्हणजे सगळं. पण मला नक्कीच हे 101% हे असं रातोरात ह्यांनी असं काहीतरी आता जुगाड करायचा असा विचार केलेला आहे. आणि हे खूप इम्पल्सिव्ह जे असे डिसिजन असतात, जे फक्त दुसऱ्यांना चिडवायला किंवा दुसऱ्यांचं बघून जे केलेलं असतं ना,
त्याचं पण एक म्हणजे हे पण एक कारण आहे हिच्या ऱ्हासाचं, की हिचा ऱ्हास निश्चित आहे. अर्धा व्हिडिओ तर मी हे काढणार आहे, मी ते काढणार आहे, मी ह्याच्यात हे ठेवणार आहे, मी बॉक्स आणणार आहे, मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे, मी हे दाखवणार आहे, मी ते दाखवणार आहे, ह्याच्यातच गेला. आणि काय तर मुली म्हणजे तो मुलींचा टॉपिक मुद्दामून काढला, की मला मुली आहेत आणि मुलींचं कसं राहतं आणि मी त्यांच्याकडे खूप 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 मी त्यांना घेत असते. मला असं वाटतं की त्यांच्याकडे असलं पाहिजेत, असे खूप छान छान कपडे असले पाहिजेत. आता हे त्यांनी घातले पण नाही आहेत, पण मी त्यांना घेत असते. आता पण मी त्यांच्यासाठी बरेच कपडे घेऊन आले आहे. आणि मुलींचं कसं राहतं, की मुली म्हटलं की त्यांना छान असं गळ्यातलं कानातलं ॲक्सेसरीज आणि त्यांचं म्हणजे थोडं मेकअप ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर ते सगळं करता येतं. ठीक आहे, चालेल, तू कर, कर. आहेत ना तुला मुली तर कर, आम्हाला नको सांगू. अच्छा, मावसाडला सांगतेस का? गेले 4 दिवस जेव्हापासून रेग्युलर व्हिडिओज टाकते तिच्या मुलाला एकच टी शर्ट घालते. टी शर्ट बदललाच नाही आहे त्या भैरवचा, इवलूसा भैरव तोच एक टी शर्ट घालून फिरतोय आपला. चच्चा पण गेले 2 दिवस एकच टी शर्ट घालतोय. बाबा चच्चाचे टी शर्ट घालतायत आणि चच्चा आणि मध्ये मध्ये ही धन्नोराणी ही त्या बाबाजीचे कधी चच्चाचे म्हणजे असे चच्चा आणि बाबाजीचे मिक्स ह्याचे कपडे त्याला, त्याचे ते कपडे त्याला. आणि मावसाड फक्त साड्यांवर साड्या घेते. तर असं वाटतंय की तिला सांगते की काय की बाई बघ मी माझ्या मुलींना कसं घेते आणि तुझं बघ, तुझा मुलगा गेले 4 दिवस एकाच कपड्यात आहे. ऐकते काय का मावसाडे? शी दळभद्रीबाईची दळभद्री मैत्रीण. आणि काय तर मला हिरव्या बांगड्या घालायला खूप आवडतात. मला असं हिरव्या बांगड्या घालायला खूप 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 आवडतात. तर मी हिरव्या बांगड्याचं असं म्हणजे काही असलं साडी वगैरे नेसली तर मला ते हिरव्या बांगड्याच घालते मी. मॅचिंग वगैरे माझ्याकडे खूप नाही आहेत, मला तेच घालायला आवडतं. ट्रेडिशनल छान दिसतं, खूप छान दिसतं ते. आवा वा आवा वा आवा वा. अरे तुला एवढं आवडतं तर मग भावाच्या लग्नामध्ये कशाला ना अशी एकदम काय बनलेली, एकदम कसं ते घाणेरडा लूक केलेला. काय ते पूर्ण सोन्याच्या, काय सोन्याच्या नाही म्हणजे सोनेरी कलरच्या पूर्ण काय तो बांगड्या भरलेल्या आणि एकदमच म्हणजे आता मी बोलू नाही शकत, पण ते काय किती कसं वाटत होतं ते, किती ते मोहल्ले की आकाजान वाटत होती एकदम. स्वतःच्या लग्नात पण काय अवतार, म्हणजे लग्न सराईसारख्या ठिकाणी जिथे तुम्हाला खरंच संस्कृती आणि एकदम जे म्हणतो आपण असं मराठमोळा लुक वगैरे असं करायचं असतं, तिथे हिने असं काहीतरी छपरी प्रकार केलेले आणि ते काहीतरी सोनेरी बांगड्या पूर्ण भरून आणि काय म्हणजे भरजरी आणि चोकर घालून जोकरसारखी फिरत होती. आणि आता म्हणते मला हिरव्या बांगड्या आवडतात. आणि काय ती नाटकं, बापरे. त्या केक नंतर आता मला ही एंट्री डोळ्यासमोर यांची जातच नाही आहे. म्हणजे किती ते कसं वाटतंय, काय आपलं वय, काय आपण करतो काय. म्हणजे ठीक आहे, हौसेला मोल नसतं, प्रेमाला मोल नसतं आणि काय ते तुमच्या मिडनाईट कम्फर्टला पण असं काय वय बी असं काय नसतं. पण जे काही गोष्टी आहेत ज्या केल्याच पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही पब्लिकली जेव्हा प्रेझेंट करता स्वतःला तेव्हा त्या गोष्टींचं भान हे राखलंच पाहिजे. यांचं काय चाललंय. जे लोक खरंच असं रोमॅन्टिक असतात ना मंडळी, मला खरंच हे किती दिवसापासून बोलायचं होतं की खरंच जे असतात ना त्यांना सगळ्या गोष्टी काही असं दाखवण्याची गरज नाही पडत आणि ते असं दाखवत पण नाही. ते त्यांनाच माहिती असतं. आणि जे लोक प्रत्यक्षात म्हणजे खरोखर असे हलुलुलूचे डुलुलुलू असतात ना रियालिटीमध्ये, ते असं दाखवून आपण कसे मॅच्युअर आहोत आणि आपण कसे हॉट आहोत आणि आपण कसं जोरात आपलं चाललंय आणि आपला कार्यक्रम कसा जोरात पार पडतो, हे दुसऱ्यांना असं दाखवून असं हे करत असतात. पण रियालिटीमध्ये एकदम फुसकाबार असतात. हलुलुलूचा डुलुलुलू, मणी पडलेला मण्यार. ह्याच्या फण्याला पण टेकू लावायला लागत असेल, नाही तर डुचमळून पडत असेल ह्याचा फण्णी डॉक्टर तो एक आहे रे बाबा. म्हणजे तुम्ही नोटीस केलं का मंडळी, हे DBSचे ना सगळेच एकापेक्षा एक आहेत. म्हणजे फण्णी आणि सगळेच असे म्हणजे चच्चा, चिंचिन आणि तो कोणतो आपला हिरो आजकाल नवीन जास्तच हिरोगिरी करायला लागलाय कालचा आपला शेटन. सगळे एकापेक्षा एक आहेत. एक आठवा जरा कोणतरी असा व्यवस्थित असेल. सगळेच चुन के पकडे. काल मला कोणीतरी कॉमेंट केलेली की असं कसं म्हणजे हे सगळे DBSचे नवरे कसं काय असं असू शकतात, त्यांची काय ट्रिक आहे की हे लोक, जर तुला माहिती असेल तर मी त्याच्यावर विचार केला. तर मला आता हेच असं वाटतं की आयदर तुमको वो मिलेगा जो तुम्हारे पास है, नाही तो या ऐसा मिलेगा. म्हणजे ऐकतात आणि असं म्हणजे त्यांच्यासमोर नाचतात आणि त्यांचं जे काय आहे ते सगळं फॉलो करतात, पण मग असं नाही तर मग असं ना तुम्हाला काय म्हणतात ते
त्याच आवाजात बोलायला लागले. तुम्हाला ना ते असंच हलुलुलूचं डुलुलुलू मग ते सहन करावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय ना, तशातली गत आहे. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा. तुमच्या पुढे मागे नुसतं करणारे पाहिजेत, मग ते असे विवी असले तरी चालतील, की जे आहे ते चांगले. काय रे बाबा. आणि आता 2 व्हिडिओ तर असेच काहीतरी टाईमपास टाकायचे म्हणून टाकते, कारण आता सध्या चलती पण आहे, व्ह्यूज पण येत आहेत. तर मग आता मध्येच स्टॉप केलं तर जाईल आणि पूर्ण सगळं बजेट हल्लेल ना. आता सगळं तेच त्याच्यावरच चाललं आहे, म्हणून आपलं काहीही टाकते. आणि प्रकट दिनाचं पण काय खरं नव्हतं, कुठे काय दाखवलं, फक्त बोलली. एरवी तर काय असं म्हणजे एक हे सोडत नाही, काय बनवलं तर दाखवल्याशिवाय राहते का. ते बोलायला तर मी काय पण बोलू शकते, मी गुलाबजाम बनवले म्हणून काय बनवले का. आणि बाय द वे प्रकट दिनचं पण आहे ना, कसं ना म्हणजे हे लोक कसं कोणी एकाने पण काय हे नाही टाकली, कम्युनिटी नाही टाकली एवढं. स्वामी महाराज तुमचं भलं करो आणि स्वामी महाराज काय चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुमच्या. हे सगळं बोलायलाच फक्त आहे मतलबी कुठले, कसले स्वामी आणि कसलं काय. आणि त्याच्यात भामटीने हात मारून घेतला. बघितलं कोण नाही करत आहे तर आपण शाणे बनूया. मसल्याने तर आज ईद मिलादच करून टाकलं. म्हणजे ईद पण ईदचे वेगवेगळे प्रकार असतात ते पण नाही माहिती आपल्याला. नाही माहीत तर साधं आपण ईद म्हणावं ते नाही, ईद ए मिलाद. आता हे कमी पडला तर ईद ए मिलाद मध्ये घुसला मसल्या तुला ना असं ना घालून कुठला पाहिजे कुट्टीलाल गबास. एकापेक्षा एक नमुने. आणि हिचे तर नातेवाईक असतील ना तर काय विचारायलाच नको. असू दे मंडळी, आजच्यासाठी इतकंच. खूप झालं, सगळं मिक्स झालं, मिक्स मॅच. आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल. आपला संडे फंडे तुमचा छान गेला असेल. आता उद्यापासून तेच रुटीन, लॉंग वीकेंड ओव्हर, पैसा हजम, मजा खतम. कामाला लागा आता जोमाने. आणि आपल्याला पण आपलं लाईफ एन्जॉय करायचं आहे. सो येस, फोकस आपल्या कामावर फोकस ठेवा. हे फालतूगिरी लोकांची चालतच राहील, ते सांभाळायला मी आहे. डोंट वरी. यू टेक केअर. सी यू टुमॉरो विथ अनदर पॉडकास्ट आणि अनदर कॅरेक्टर. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसा.